जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे। सख्य भक्ती पाहत असताना त्यातील अनेक बारकावे आपण आजपर्यंत पाहिले। समर्थ आपल्याला सांगतायत, देव म्हणजे आपला प्राण प्राणासी न करावे निर्वाण, परमप्रीतीचे लक्षण ते हे ऐसे असे। या ओळीकडे आपण खोलवर जाऊन जरा पाहूया। मनुष्याला जिजीविषा नावाची गोष्ट असते, म्हणजे आपण जिवंत राहावं, आपण राहावं असं त्याला वाटत राहतं आणि ते प्राणांच्या अंगानं वाटत राहतं। पहा, एखादं अंग जरी शरीराचं काढून टाकावं लागलं पण मी जिवंत राहत असेन तर तसं करायला मनुष्य मागे पुढे पाहत नाही। कापून टाका म्हणतो पाय, पण मला जगू दे। काढून टाका माझी एक किडनी, पण मला जगू दे। अशी माणसाची जिजीविषा आहे, ही प्राणाबरोबर चिकटलेली असते। जो देहबुद्धीशी तदाकार पावलेला आहे, ज्याला देह सर्वस्व वाटतं आणि देहच मी ही ज्याची दृढ भावना आहे, त्याला जितकं प्रेम आपल्या प्राणांबद्दल आहे, आपण राहावं हे जितक्या प्रेमानं आस्थेनं त्याला वाटतं, तीच आस्था त्याची आपल्या देहाबद्दल न राहता जर भगवंताबद्दल राहत असेल, भगवंत जणू प्राण होत असेल, तर ते परमप्रीतीचं लक्षण आहे असं समर्थ म्हणतायत। मनुष्य बहुतांश बहिर्मुखच असतो। अंतर्मुखतेची सुरुवात संत संगतीमध्ये होते। आपण आपल्या देहाबरोबरच वाहवत जातोय तेव्हा या गोष्टी जाणवत नाहीत, पण नंतर आता मगासचंच वाक्य पहा कसं वाटायला लागतं। माझा पाय कापा पण मला राहू दे आपण म्हणतोय, माझी किडनी काढा पण मला राहू दे असं आपण म्हणतोय। म्हणजे मग शरीराचा आणि माझा संबंध काय आहे? शरीर जाऊ दे पण मी राहू दे इथपर्यंत जर माझा मी खोल असेल तर निश्चितच माझं शरीर, माझा देह आणि माझा मी यात भेद आहे, मोठी दरी आहे, खूप मोठा फरक आहे। हा फरक संत संगतीमध्ये लक्षात येतो। सद्गुरू सांगतात की अरे तू आहेसच, तुझा देह नव्हता तेव्हाही तू होतास, देह असतानाही तू आहेस आणि देह मरणार आहे पण तू राहणार आहेस। आता हे ऐकायला खूप पुस्तकी वाटतं, शाब्दिक वाटतं, कारण शिष्याला त्याचा कोणताही अनुभव असत नाही। ज्या गोष्टीवरती आपल्याला प्रेम करायचं आहे ती निदान आपल्या अनुभवाला तरी यायला पाहिजे ना। नवरा म्हणतो बायकोवरती प्रेम आहे, बायको म्हणते नवऱ्यावरती प्रेम आहे, मुलाबाळांवर प्रेम आहे असंही आपण म्हणतो। या प्रत्येकाचा अनुभव आपल्याला आहे। नवरा अनुभवाला येतो देहाच्या अंगानं, बायकोही देहाच्या अंगानं अनुभवाला येते, मुले बाळेही देहाच्या अंगानंच अनुभवाला येतात। मग प्रेम बसणं स्वाभाविक होऊन जातं। इथं समर्थ म्हणतायत की देव म्हणजे जणू आपला प्राण आहे, इतकं प्रेम देवावर जर असेल तर ती परमप्रीती आहे। मग असं असेल तर एकतर प्राण तरी अनुभवाला यायला पाहिजे किंवा देव तरी अनुभवाला यायला पाहिजे। दोन्हीही आपल्या अनुभवाला येत नाही। प्राणांमुळे शरीर सुरू आहे, पण नक्की ते प्राण कुठे लपले आहेत ते आपल्याला जागृतीत कळत नाही। सुषुप्तीमध्ये स्वप्नावस्थेत कळणं तर खूपच लांब राहिलं। देव तोही आपल्याला कळत नाही, मग त्याच्यावरती प्रेम बसणार कसं? म्हणूनच इथे सद्गुरुपदिष्ट साधना अत्यंत महत्त्वाची आहे। असं पहा, कोणत्याही विषयाची कोणतीही कल्पना त्या मुलाला असत नाही। शाळेत जायला लागल्यानंतर त्याला कळतं की इतिहास म्हणजे काय, भूगोल म्हणजे काय, गणित म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, भाषा म्हणजे काय। आता ज्याची आवड उत्पन्न होईल त्या विषयात त्याला आपोआपच रस वाटायला लागतो। पण सुरुवातीला हे विषय अनोळखी असतात, त्याची तोंड ओळखसुद्धा नसते, पण शाळेत गेल्यानंतर ती सुरू होते। साधकाचं परमार्थ मार्गातही असंच होतं। आपण नक्की काय करतोय, त्याचा परिणाम नक्की कुठे होतोय, त्यानं काय फरक पडतोय, हे काहीही साधकाला कळत असत नाही। केवळ सद्गुरूंवरची निष्ठा, श्रद्धा
विश्वास यानं तो साधना करत राहतो. आणि तेच महत्त्वाचं आहे. हेच उदाहरण शाळेच्या उदाहरणात लावून पहा बरं. आपण तिथे विश्वासानंच जातो. जे शिक्षक सांगत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून अभ्यास करू लागतो आणि मग ठराविक विषयाची आवड उत्पन्न होते. म्हणजे पहिली गोष्ट जर कोणती आवश्यक असेल तर तो आहे विश्वास, आणि तोही सद्गुरूंवरती. साध्या भूगोल गणितासारख्या विषयांची आवड कळायला आपल्याला शाळेत जावं लागत असेल तर भगवंताची आवड उत्पन्न व्हायला आपल्याला सद्गुरूंकडे जायला नको का? त्यांच्याकडेच का जायचं? कारण ते भगवंतमय झालेले असतात, भगवत स्वरूपच असतात. तुकाराम महाराज म्हणतात, देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला मिळतो, साधना मिळते. साधना केल्यानंतर भगवंताचं प्रेम आपोआप उत्पन्न होतं. हा अनेकांचा अनुभव आहे की भगवंताशी काहीही संबंध नाही, यापूर्वी कधी कथा पुराणे ऐकली नाहीत, पण केवळ सद्गुरूंनी दिलेली साधना केल्यानंतर आता भगवंताबद्दल निर्विषय प्रेम आतून इतकं उचंबळून बाहेर येतं की डोळे वाहायला लागतात. ही सद्गुरू कृपा आहे. भगवंत माहीत नाही, प्राण माहीत नाही. आपल्याला एकीकडे फक्त असंच वाटत राहतं की आपण जगावं. कोणालाही विचारा, कोणालाही असं वाटत नाही की आपण मरावं, आपल्याला दुःख व्हावं, आपल्या देहाला कष्ट व्हावेत. हा सगळा आपल्या प्राणांवरती प्रेम असल्याचाच परिणाम आहे. पण ते प्राणही आपल्याला माहीत नाहीत. आपल्याला फक्त प्रेम अनुभवता येतं. भगवंतही आपल्याला माहीत नाही, त्याचं प्रेमही आपल्याला माहीत नाही. मग अशा परिस्थितीत सद्गुरूंनी दिलेली साधना हा एकमेव मार्ग शिल्लक राहतो, ज्या मार्गानं आपल्याला भगवंताबद्दलचं प्रेम उत्पन्न होतं. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की जीवाला कायम सुखाची आस आहे, आनंदाची आणि समाधानाची आस आहे. एखादी गोष्ट आपण विकत घेतो, ती विकत का घेतो? त्या गोष्टीमध्ये आपल्याला सुख आहे असं वाटतं म्हणूनच. अमुक गोष्ट खरेदी करून दुःख आहे असं जर कळलं तर ती गोष्ट आपण विकत घेणार नाही. म्हणजे वस्तू जरी वरवर आपण विकत घेतली तरी प्रयत्न सुख घेण्याचाच असतो. आता वस्तू दृश्यच असते, त्यामुळे तिला मर्यादा असतात. तिच्यातील सुख संपून गेलं की दुसरी वस्तू खुणावते, सुखाची आणखी एक जागा खुणावते. त्या जागेमध्ये दोष नाही. दोष आहे जी इच्छा आपण सुखाकडे लावली आहे तिथे. सद्गुरू ती इच्छा पलटायला शिकवतात, आत वळवायला शिकवतात. यालाच मुमुक्षत्व म्हणतात बरं का. मोक्षाची इच्छा, भगवंताची इच्छा, सद्गुरू कृपेची इच्छा, साधनेची इच्छा, नामाची ध्यानाची इच्छा. ही इच्छा आत वळली की आपण त्या दिशेनं प्रवास करायला लागतो. आणि मग भगवंत मूलतः आपल्या आतच प्रतिष्ठित असल्यामुळं साहजिकच त्याचं प्रेम येतं. ते काही मुद्दामून आणावं लागत नाही, तो आपोआप होणारा परिणाम आहे. श्री महाराज नाम आणि भगवंताचं प्रेम हे समजावून देताना मुलगा आणि आईचं प्रेम सांगतात. मूल झालं की त्या आईला आपोआप त्या मुलाबद्दल प्रेम वाटतं. ते काही प्रयत्नपूर्वक आणावं लागत नाही. तसंच श्री महाराज म्हणतात की तुम्ही भगवंताचं नाम घ्या, प्रेम आपोआप नामाबरोबर येईल. पण मनुष्य काय करतो? अनुभव घेण्याच्या आधी तर्क लढवतो. असं कसं प्रेम येणार? माझं प्रेम असं वळवणं तरी योग्य आहे का? वगैरे वगैरे. श्री महाराज म्हणतात की तर्क न करता तुम्ही नाम घ्या. सद्गुरू शिष्याला हेच सांगत असतात की तू तुझा तर्क लढवू नको. तू आधी साधनेला सुरुवात कर, म्हणजे अनुभूती तुझी तुलाच येईल आणि मग त्यात तू शिरत जाशील. ज्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यानं विश्वास ठेवला शिक्षकांवरती आणि मग विषय शिकला, मग आवड झाली आणि मग त्यात तो खोल गेला, तसाच प्रवास परमार्थात होतो. सद्गुरूंवरचा विश्वास साधना घडवून घेतो. साधना भगवंताचं प्रेम आतून उत्पन्न करते आणि एकदा ते प्रेम चाखायला मिळालं की मग त्याची गोडी लागते.
माऊली म्हणतात, काजे यया मनाचे एक निके, जे देखील या गोडीची या ठाया सोके, म्हणून अनुभव सुखची कौतिके, दावीत जाईजे. हे अनुभव सुख गुरुपदिष्ट साधनेशिवाय प्राप्त होत नाही. म्हणून आधी त्या शाळेत जावं, म्हणजे भगवंताचं प्रेम आपोआप येतं. एकदा ते प्रेम आलं की मग मनुष्य स्वभाव आहे की ते प्रेम जडतं आणि मग देव म्हणजे आपुला प्राण अशी साधकाची अवस्था होते. म्हणजे पहा, समर्थ या ओळीमध्ये एकीकडे परमप्रीती काय असते त्याची व्याख्या करतात आणि दुसरीकडे त्या अवस्थेचंही वर्णन करतात की साधकाची अवस्था देव म्हणजे आपला प्राण अशी होते. गोपींची अशी अवस्था होती. भगवंताची चाहूल जरी लागली तरी त्यांचं देहभान राहायचं नाही. वेणुनाद कानावर जरी आला तरी देहभान निघून जायचं. आपण कुठे आहोत, काय करत आहोत, देहावरती वस्त्रे आहेत की नाहीत, कशाचंही भान गोपींना राहायचं नाही. वेणुनादाचं निमित्त तरी कशाला हवंय? कृष्णाच्या नुसत्या स्मृतीनं सुद्धा गोपींचं देहभान हरपायचं. ही परमप्रीतीची परमावस्था आहे. विदुर पत्नीचंही असंच होतं. जेव्हा शिष्टाई करण्यासाठी भगवान विदुराच्या घरी राहिले तेव्हा त्यांना पाहिल्यानंतर विदुर पत्नींचं देहभानच हरपलं. भगवंताला केळी देण्याच्या ऐवजी केळी स्वतः खायला लागल्या आणि केळीची सालं भगवंताच्या हातात दिली. अशी ही परमप्रीती. आपण प्राण या विषयाकडेही थोडं सूक्ष्मपणे जाऊन पाहूया. प्राण मुख्यतः 5 आहेत. प्राण, अपान, उदान, व्यान, समान. या प्राणांची क्रिया आपल्या शरीरामध्ये सुरू आहे म्हणून आपलं शरीर चलनवलन करू शकतं. या प्राणांचे उपप्राणही आहेत, पण हे सगळं चलनवलन चालतं कुणाच्या सत्तेनं? त्याला प्रधान प्राण अशी संज्ञा आहे. म्हणजे देव म्हणजे आपला प्राण या ओवीचा सूक्ष्म अर्थ जर पाहिला तर या प्राणांनाही चालवणारा जो आहे प्रधान, तो खरा आपला देव आहे. समर्थ सांगतायत, हे कळून त्याच्यावरती प्रेम बसणं गरजेचं आहे. हा तोच विषय आहे जो तुकाराम महाराज, चाले हे शरीर कोणाची ये सत्ते, कोण बोलवी ते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका या अभंगामध्ये सांगतात. तोच भगवंत आहे ज्यामुळे हे प्राण चलनवलन करतात आणि मग हा स्थूल देह चालतो, बोलतो, व्यवहार करतो. तो जो भगवंत आहे तो अधिष्ठान रूपानं आतमध्ये बसलेला आहे. पण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे आपल्याला त्या देवाची ओळख नाही, त्या देवापर्यंतची वाट माहीत नाही, त्या देवापर्यंत जाण्याची प्रक्रिया माहीत नाही. म्हणून सद्गुरू लागतात की जेणेकरून भगवंताचं प्रेम मिळावं. मग असं जे पराकोटीचं प्रेम मिळतं त्याचं नंतर काय होतं? समर्थ म्हणतायत, ऐसे परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता, पांडव लाखा जोहरी जळता, विवरद्वारे काढिले. आपण सोयीनं भगवंतावरती प्रेम करतो आणि अपेक्षा धरतो की भगवंतानं आपली काळजी करावी. असं असत नाही. समर्थांच्या या 2 ओव्या अत्यंत चिंतनीय आहेत. भगवंताला त्याची चिंता लागते. कुणाला? ज्याच्याजवळ भगवंताचं परमप्रेम आहे त्याला. त्या परमप्रीतीनं ज्यानं भगवंताचं सख्य केलं त्याला. इतरांची चिंता भगवंत वाहील, पण वर करणी वाहील. जसं श्री महाराज मुलगा आणि आईचं उदाहरण देतात. 2-4 लेकरं असतील तर जी लेकरं खेळण्यात रमलेली आहेत त्यांच्याकडे आई फारसं लक्ष देत नाही, पण जे लेकरू भोकाड पसरतं आई आई म्हणून त्याच्याकडे मात्र आई लक्ष देते, त्याला उचलून कडेवरती घेते. तसं या परमसख्य भक्ताचं आहे. त्याला भगवंत आपल्या कडेवरतीच घेतो. इतर लेकरांकडे त्याचं लक्ष असतं, पण चिंता या लेकराची वाहतो ज्यानं परमप्रीतीनं सख्य केलेला आहे. पांडवांना त्यानंच वाचवलं हा दाखला समर्थ देतात. पण यामध्ये पांडवांचं प्रेम पाहणं गरजेचं आहे. कृपा करणं, रक्षण करणं हा भगवंताचा स्वभावच आहे. आपण प्रेम किती करतो हे पाहणं आपलं काम आहे. तसं प्रेम जर दुर्योधनानं केलं असतं तर तो अधर्माच्या वाटेवरती गेलाच नसता आणि श्रीकृष्णानं त्याच्यावरतीही प्रेमच केलं असतं.
तो विरोधी असून शत्रू असूनही भगवंतांचं त्याच्यावरती प्रेम होतंच. पण ते प्रेम आणि अर्जुनावर असलेलं प्रेम यामध्ये असलेला हा फरक आहे. जो सख्य करून आहे, जो भगवंताला जे आवडतं ते करतो, जो भगवंता वाचून अन्य कोणाचं ध्यान करत नाही, जो भगवंताच्या म्हणजेच स्वरूपाच्या सुखामध्ये देहाला विसरतो, त्याला हे सख्यत्व प्राप्त होतं. इथेही पहा, आपण आणखी सूक्ष्म जाऊन विचार करूया. जो भगवंताच्या आवडीचं वर्तन करतोपेक्षा असं करणं आणि वागणं ज्याच्या हातून घडतं, कारण आत साधना मुरलेली असते, त्याला हे सख्यत्व प्राप्त होतं. त्याचं वर्तन भगवंताच्या विरुद्ध दिशेचं असतच नाही. स्वरूपानुसंधानामध्ये जो रमला तो विषयात लोळेल कसा? विषय उपभोगेल, पण त्याचा लेप त्याला लागणार नाही. तो खरा भगवंताचा सखा. समर्थ म्हणतायत, देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी. आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे. आपणासता अनन्य भावे, देव तत्काळची पावे. आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. जैसे जयाचे भजन, तैसाची देवही आपण. म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. आपल्या भावाच्या, आपल्या साधनेच्या अभ्यासापाशी सगळं मर्म आहे. आपण जसे असू तसा भगवंत असणार आहे. भगवंतांचंच गीतेमधील वचन समर्थ सांगतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. जसे लोक मला भजतात तसा मी त्यांना भजतो, म्हणजे तसा त्यांच्यासाठी होतो. कुणी बाल्यभावात त्याला भजेल तर तो भगवंत बालक होईल. कुणी नवरा म्हणून भजेल तर तो पती होईल. कधी बंधू होईल, तर कधी पिता होईल, तर कधी आई होईल. या भावाचा आसरा घेऊन आपलं सख्य भगवंताशी करावं हे समर्थांना सुचवायचं आहे. आपण असता अनन्य भावे असं ते म्हणतात. तुम्ही जर अनन्य भावानं राहिला तर भगवंत तत्काळ पावतो. पावतो म्हणजे बाहेरून येऊन कृपा करतो असा इथे अर्थ नाही बरं का. अनन्य भाव असणं म्हणजे मी आत्मस्वरूप आहे या व्यतिरिक्तचं अनुसंधान नसणं. मग असं हे आत्मस्वरूप आपल्यापासून लांब कुठे आहे? म्हणून तर समर्थ म्हणतात, देव सख्यत्वे राहे आपणासी, ते तो वर्म आपणाची पासी. आपलं असलेलं स्वरूप हे आपल्याच पाशी आहे. फक्त गरज आहे तिथे अनन्य असण्याची. ती अनन्यता राहिली की आपोआपच स्वरूपाकार साधक होऊन जातो. ती साधनाच समर्थ इथे सुचवतात जेव्हा ते म्हणतात, आपण वचने बोलावी जैसी, तैसी येती पडसादे. हा न्याय जसा आहे तशाच पद्धतीनं आपलं अनुसंधान आपल्याला ते घडवतं. तुम्हाला जे व्हायचं आहे त्याचं अनुसंधान तुम्ही ठेवलं की तुम्ही ते होता, अशी ही भगवंताची लीला आहे. आपलं अनुसंधानाचं ठिकाण चुकतं हे सद्गुरू आपल्याला दाखवून देतात. विषयाचं अनुसंधान, मी जीव, मी देह याचं अनुसंधान. मग साहजिकच सुखदुःख मागे लागतं. वासनांमधून जन्म मरण मागे लागतं. ही अनन्यता सोडून, म्हणजे देहाबद्दलची असलेली अनन्यता सोडून भगवंताबद्दल, स्वरूपाबद्दल अनन्यता बाळगणं गरजेचं आहे. मग तत्काळ त्याचा परिणाम दिसतो असं ते म्हणतायत. आपण असता अनन्य भावे, देव तत्काळची पावे. आपण त्रास घेता जीवे, देवही त्रासे. देवही त्रासतो याचाच अर्थ आपण स्वरूपाला विनमुख होतो. मग इतका जर स्पष्ट न्याय असेल तर तशी कृती करायला नको का? म्हणून समर्थ पुन्हा एकदा सांगतात, जैसे जयाचे भजन, तैसाची देवही आपण. म्हणून हे अवघे जाण आपणाची पासी. अशा रीतीनं हे सख्य बाहेरून कुठूनही न साधता आपल्याच आत साधता येतं. पुढे हीच गोष्ट दृष्टांत देऊन समर्थांनी समजावून सांगितली आहे. आपुल्या मनासारिखे न घडे, ते गुणे निष्ठा मोडे, तरी ते गोष्टी आपणाकडे सहजची आली. मेघ चातकावरी ओळेना, तरी चातक पालटेना. चंद्र वेळेसी उगवेना, तरी चकोर अनन्य. ऐसे असावे सख्यत्व, विवेके धरावे सत्व.
भगवंतावरील ममत्व सोडूची नये. पहा, भगवंतावरचं ममत्व म्हणजेच मी स्वरूपाकार आहे, आत्मस्वरूप आहे याचं अनुसंधान. ममत्व शब्दामध्येच मी आहे ना, पण आपला मी जर आपण देहाला जोडला तर ते आपलं ममत्व देह तादात्म्यतेकडे गेलं. तसं न करता भगवंतावरील ममत्व सोडूची नये असं समर्थ म्हणतात. पण मग पुन्हा त्यासाठी ते विवेकाचाच अभ्यास सांगतात. विवेके धरावे सत्व. हे सख्यत्व कसं असावं समर्थांनी चातकाचा दृष्टांत दिलाय आणि चकोराचा दिलाय. मेघांनी कृपा करून वृष्टी केली नाही तरी चातक काही बदलत नाही, तो वाट पाहतच राहतो. चंद्र वेळेला उगवला नाही तरी चकोराचं जे अनन्य प्रेम आहे ते बदलत नाही, तो तसाच थांबतो. तसं आपण स्वरूपाचा अनुभव जरी आज नसला तरी स्वरूपाचं अनुसंधान, भगवंतावरचं ममत्व सोडू नये असं समर्थ सांगतायत. त्या अनुसंधानाचीच परिणती म्हणून स्वरूपबोध होतो, स्वरूप साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार होतो. असं हे भगवंतावर असलेलं अनन्य परमप्रेम आहे, सख्य आहे. आपण या समासाची उजळणी पाहताना समर्थ पुढे आणखी काय सांगत आहेत तो भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.